या घागराचे अवतरण कुणाला? बाईला का बापूला? 18 वयावरील सगळ्यांना. पण मला मेलीला करायचंय काय? माझ्या वाचून अडलंय काय? माझं काय तुझा देशावर भरोसा नाही का? तुझा लोकशाहीवर भरोसा नाही का? पण माझ्या एका मतानं होणार काय? अगं तुझ्या मताचं सरकार येणार ग, चांगलं काम होणार ग, लोकशाहीला बळ मिळणार ग. पण माझं सरकारशी कामच काय? तुला लाईट हवी का नको? तुला पाणी हवा का नको? तुला रस्ता पाहिजे का नको? चला स्वतःची ओळख करूया. चला स्वतःची ओळख करूया. चला मतदान करूया. चला मतदान करूया. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. अरे थांबा कसला मोर्चा आहे हा? अगं हा मोर्चा नाही, हा लोकशाहीचा जागर आहे. लोकशाहीचा जागर? हा, लोकशाहीचा जागर. लोकशाही म्हणजे आणि हे राज्य मतदार राजावर अवलंबून असते. हो, मतदार राजा. या लोकशाहीच्या जागरातून आम्ही मतदार राजाला जागृत करणार आहोत. मतदार राजाला जागृत करायचे म्हणजे मतदार राजा झोपला आहे का? मतदार राजा झोपला आहे का? अरे कितीदा विचारू, मतदार राजा झोपला आहे का? अगं मतदार राजा झोपला नाही, पण आलाय त्याला फक्त येतोय थोडं, करतोय थोडं, आणि काही वेळा बसलाय तो. हा, वाट बघत बसला आहे. कुणाच्या सांगण्यावरून 2 पैसे वस्तू मिळण्यासाठी वाट बघत बसला आहे आणि आपलं मत गमावून बसला आहे. हो, म्हणून आम्ही लोकशाहीचा जागर करतोय, मतदाराला जागरूक करायला आलोय. चला तुम्हाला एक गंमत दाखवते. गंमत काय आहे ना, मतदान करताना काही माणसे चित्रविचित्र वागतात. यातून हसावं की रडावं या प्रसंगात बघूया. चला लवकर मतदान करूया पटकन. हो, तुम्ही वळा पुढे, आम्ही आलोच. अगं चल ना पटकन, सकाळी गर्दी पण नसते, पटकन होऊन जाईल मतदान. अगं तुम्ही चला पुढे, मी जरा वाट बघते. कशाची वाट बघते? अगं खालच्या गलीतली सोनू येते ना, ती काहीतरी आणते. आता आले माझ्या ध्यानात, तुम्ही कसली वाट बघताय? अगं आपण उन्हातान्हात आयुष्यभर काम करायचं, कोण म्हणून पण विचारत नाही. एक मतदानाचाच दिवस असतो जेव्हा लोक आपल्या पाया पडतात, आपल्याला विचारतात, मग पाकीट देतात. मग कशाला सोडायचं त्यांना? तुला माहित आहे का, आपल्या श्रीपाद बापूंनी बैलाची जोडी घेतली मागच्या महिन्यात? हो, माहिती आहे की. केवढ्याची होती ती बैल जोडी? 1 लाख रुपयांची. 1 लाख रुपयांची म्हणजे एका बैलाची किंमत 50,000. बरोबर. आता सांग, दुधा म्हशीची किंमत काय आहे माहिती आहे का? असे 70-80 हजार. बरोबर. आता सांग, सारंगखेड्यात घोडा बाजारात केवढ्याला घोडा विकत गेला माहिती आहे का तुला? नाही ग. 2 करोड रुपयाला. एका घोड्याची किंमत 2 करोड. काही श्रीमंत लोक आपल्या बंगल्यात मांजरे कुत्रे पाळतात. त्यांची मांजरे कुत्रे पण लाखाच्या घरात असतात. अगं पण हे सगळं आम्हाला का सांगतेस? आता भंगारवाला सुद्धा 1 रुपया कमी घेत नाही, म्हणजे दिवसभरात तो 100-150 रुपये कमवतो. अगं पण हे सगळं आम्हाला का सांगतेस? दूधवाला, रतीवाला 40 ते 50 रुपये लिटर दूध विकत देतो. अगं पण हे सगळं आम्हाला का सांगतेस? या सगळ्याचे भाव आम्हाला का बरं सांगतेस? कारण तुम्ही तुमची किंमत करून घेतली आहे. आम्ही आमची किंमत कमी केली, ती कशी काय? समजा तुम्ही जिची वाट बघत आहात तिची किंमत असेल 500 रुपये. 5 वर्षांची 500 रुपये म्हणजे एका वर्षाची 100 रुपये. एका वर्षाची 100 रुपये म्हणजे दिवसाला तुमची किंमत फक्त 27 पैसे. याचा अर्थ असा होतो गाढवांनो, तुमची किंमत फक्त 27 पैसे. आणि घोड्याची किंमत 2 करोड.
समाजासाठी काम करणाऱ्याला आपण मतदान केले पाहिजे, तेही निरपेक्ष भावनेने। देश को सपोर्ट करते हैं इसलिए वोट करते। जरूरी काम मतदान, बड़े जोर शोर से तैयारी चल रही है तुम्हारे स्वागत के लिए। इलेक्शन का दिन मतलब छुट्टी का नहीं, ड्यूटी का दिन। सोशल मीडिया मौज मस्ती